बॅटरला दिले जातील 1000 रुपये. परंतु अजून एक पारितोषिक आहे खास करून विलासदादांसाठी. जर झेल जम लगावून जर झेल पकडला गेला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विलासदादा वाडांसाठी. आणि पारितोषिक आहेत विद्यमान सरपंच साहेब रवींद्रजी ठक्कर यांच्या माध्यमातून पारितोषिक आपण पाहू शकतोय. सध्या तरी आपण शुभेच्छा देखील दिल्यात त्यांना आज फोन लाईनच्या माध्यमातून. आणि वळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर आपण पाहिले तर सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे. आणि बघा आपण पाहू शकतो की मग विलासदादा आता ॲक्शन मध्ये आहेत. जबरदस्त आपण पाहू शकताय. मग हो चांगला बॉल आपण पाहिला तर इथे हाताळा. आकाश जवळजवळ आपण बघितला तर पहिल्या मॅचमध्ये आपण पाहू शकतो ज्या प्रकारे आपण पाहिला तर मग थोडंसं डॉमिनेट केलं गेलं होतं. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग थोडंसं आपण बघितलं तर त्यांच्यावर देखील प्रेशर असेल. दोन्ही टीम्स आपण बघितलं तर मग या SPL मध्ये एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील. अकोटप्याची लेंथ होती. शेवटच्या क्षणाला मात्र आपण पाहिलं बॉलला चेक केलं. आपण पाहिलं तर बॉल ज्याप्रमाणे आला होता त्याला खेळला गेला. जिस तरह से शॉट कन्वर्ट किया आखिरी वक्त पे बल्ले का मुख खोला और इस गेंद को खेला. 1 रन हासिल कर दिया और एक रन के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 2 रन. हमारे साथ जय जुड़ चुके बेहतरीन स्कोरिंग करते हुए और बेहतरीन खिलाड़ी भी है जय. अभी मैदान से आए और तुषार 11 के लिए खेल रहे थे. अब फिलहाल तो स्कोरिंग में ज्वाइन हो चुके हैं लेकिन बेहतरीन स्कोरिंग उन्होंने भी किया. पाटिल नेटवर्क के द्वारा इस SPL का लाइव कवरेज यूट्यूब चैनल के द्वारा आप सभी को देखने को मिल सकता है. कहीं भी बैठिए घर पे बैठ के देख लीजिए इस मुकाबले को. पाहू शकते हा बॉल आपण पाहिलं तर ज्या प्रकारे हाताळला गेला आहे आकाशनं. बॅटरची अपेक्षा होती की कदाचित हा मिळेल वाईट. परंतु आपण बघितलं तर इकडे आपण पाहू शकतोय तर एक चांगल्या स्वरूपाचा बॉल पाहायला मिळाला आहे. आणि आपण पाहू शकतो विकेट किपर देखील हे सांगतायत की हा बॉल डेफिनेटली आपण पाहू शकतो की त्या लाईनमध्ये आला होता. हा बॉल मात्र आपण पाहिला आपटून टाकला आहे. हा चुकीचा दिसतोय. हो वाईड आहे परंतु आपण पाहू शकतो इथे आपण पाहू शकतो की आणखीन एक मात्र बॉलरला चेतावणी दिली जाते की 1 बाउन्स. एक बाउन्सर तुम्ही या ओव्हरमध्ये हाताळला गेला. यानंतर जर बाउन्सर हाताळला गेला तर तुम्हाला मात्र थोडंसं आपण पाहू शकतो कारवाई केली जाईल. दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. पाहू शकतोय हा बॉल हाताळला गेला. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर मग आकाशच्या विरोधात जर 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर मग पारितोषिक 1000 रुपये मिळेल. परंतु आपण पाहू शकतो आकाशचा स्पेल आपण बघितला तर पहिल्या ओव्हर नंतर समाप्त होईल. परंतु उर्वरित अख्ख्या 4 ओव्हर विलासदादांवर नजर असेल कारण की त्यांच्यासाठी जंप लगावून 1000 रुपये. हो कॅच येताना पाहायला मिळेल परंतु वरून चाललाय. ब्रिजेश बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करतात. डेफिनेटली आपण पाहू शकताय इकडे धाव मात्र कन्वर्ट केली जाईल. बघा आपण पाहू शकतो की मग प्रवीणजी भीमरा त्यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे आणि ते देखील ॲक्शनमध्ये आहेत. विद्यमान सरपंच साहेब रवींद्रजी ठक्कर साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग कॅच पकडली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बघा ह्या मित्रांनी आपण बघू शकता तर ही पारितोषिके लावले. सध्या तरी आपण रवींद्रजी ठक्कर साहेबांना या वायडीच्या माध्यमातून नक्कीच म्हणजेच या SPLचा आनंद घेतात आणि ते देखील जॉईन आहेत आम्हाला. आणि खास करून या मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. सध्या तरी आपण बघू शकते मग आपल्या मित्रांसाठी त्यांच्या माध्यमातून ही पारितोषिके लावलेली आहेत थेट टीव्हीवरून. नक्कीच आपण पाहू शकते की मग प्रवीणजी भीमरा आणि विलासदादा यांच्यासाठी पारितोषिक आहेत. सध्या तरी आपण पाहू शकते मग मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर मात्र आपण पाहिले तर मग फलंदाजाला पकडावे लागेल आता डगआउटची वाट. कारण की आपण पाहिलं कॅच पकडलाय तिथे भन्नाट. फलंदाज बाद आउट. पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये आपण जर बघितलं तर धावा किती आल्या तर जय आम्हाला सांगतात पहिल्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 4. आणि दुसऱ्या ओव्हरच्या आपण बघितलं तर पहिल्याच बॉलवर आपण पाहू शकतो विकेट डाऊन केला. आणि विकेट कोणाचा डाऊन केला तर
सूरज एक डेफिनेटली आपण पाहू शकतो एक मॅग्निफिसंट प्लेयर, त्याला बाद केलं. पण आत्ता मैदानाच्या आतमध्ये येतील मिस्टर प्रगणेश देखील आपण पाहू शकतोय एक चांगले बॅटर आहेत पण थोडे इंजर्ड आहेत आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की त्या इंजरीजचा मात्र आपण पाहिलं तर थोडासा मोठा फटका देखील लागलेला पाहायला मिळालाय. ओव्हर पिच बॉल आहे, वेट केलाय, बॉलला खेळला जातोय खाली क्षेत्राच्या दिशेने फिल्डर येण्याचा प्रयत्न करतात, बॉलला थांबवला गेला, एक धाव मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा वेगाने पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर इकडून थोडासा आता खेळण्याचा अंदाज बदलावा लागेल, डेफिनेटली गरज आहे कारण की आपल्या संघासाठी आपण पाहू शकते तर मग पहिल्या ओव्हरमध्ये कमी पडलोय परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये कमी पडून चालायचं नाहीये. हो क्या चाला होता पहा, 1000 रुपये आले होते मी तर म्हणेन कारण की थोडासा जंप लगावला असता तर जरूर भेटला असता कॅच परंतु दुसरं काय नाही झालं असतं, थोडंसं दुखापत झाली असती, 2 डोपे फुटले असतं, दुसरं काय नाही. थोडासा गमतीचा क्षण होता परंतु मित्रांनो बुराडा लावला असता, उपचार होता आमच्याकडे वर्ष देखील सांगतायत परंतु आपण बघू शकतो इथे बॉल आपण पाहिला तर मिस केला गेला बॅटरने परंतु धाव फलकावर धाव आपल्याला पाहायला मिळाले आहेत 8 धावा. इकडे आपण पाहू शकते तर धाव फलकाचा आपण विचार करायचा झाला तर निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला जात आहे आकाशने आणि आता ब्रिजेशने देखील. चांगली बॉलिंग होती आहे, नियंत्रणामध्ये ठेवणारी बॉलिंग राहते बॅटर्सना. प्ले अँड मिस पाहिलं आपण तर हा येताना पाहायला मिळेल आपल्याला डॉट चेंडू आपण बघितला तर एक्स्ट्रा फ्रेशर टाकून जातील कारण की तुम्ही फर्स्ट बॅटिंग करताय, समोरच्या संघाला एक चांगलं टार्गेट सेट करून देण्याचा प्रयत्न करतायत. धीमा टाकला जातोय, धीमा खेचून मारण्याचा प्रयत्न केला जातोय, गती मिळत नाहीये, बीट केलं जाते. आपण पाहिलं तर बॅटरला चांगला बॉल पाहायला मिळालाय, चांगला षटक, चांगला स्पेल पाहायला मिळालाय. 2 ओव्हरचा स्पेल समाप्त झालाय आणि 2 ओव्हरमध्ये फलकावर 4च्या सरासरीने 8 धावा, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 4, या ओव्हरमध्ये 4 आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर मात्र आपण पाहिलं तर 8 धावा म्हणजेच आपण पाहू शकतो ते धीमी सुरुवात. आता आपण पाहू शकतो करायचं तर काय करायचं आहे, कसं करायचं आहे पाहावं लागेल. गावठी स्पोर्ट्स वॉरियर टीम्सला नक्कीच काहीतरी करावं लागेल कारण की जर इथे आपण पाहू शकतोय कमी पडले तर मग नुकसान भरपूर होऊ शकतंय कारण की गावठी वॉरियर्स गणेशजी भोईर आणि देवजी माहळी यांचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि या संघ मालकांना देखील आपण बघितलं खुश करायचं असेल तर आता मात्र चांगली खेळी करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग बॉलिंगला सुरुवात होईल. तिसऱ्या स्पेलमध्ये इजहार गतीने टाकलेला बॉल पाहतोय इजहार यांचा आपण पाहिला तर बॅटरला बीट केलं जात आहे. समोर बॅटर आपण पाहिला तर आहे मिस्टर रोहन ससाणे. बघा रोहन ससाणे एक मॅग्निफिसंट प्लेयर आहे परंतु त्याची बॅट आत्ता पाहिली ना तर या मॅचमध्ये चाललेली नाहीये, बोललेली नाहीये, खामोश राहिली त्याची बॅट. फुलर लेंथ होती, मिस केली जाते. डॉट येताना पाहायला मिळतंय. रोहन मात्र आपण पाहिलं तर पूर्णपणे स्ट्रगलीचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालाय. स्ट्रगल करून चालायचं नाहीये कारण की स्ट्रगल केलं तर मग मागे जावं लागेल. या SPL मध्ये अकुटप्प्याची लेंथ होती, शॉर्ट पिच चेंडू होता, त्या चेंडूला देखील खेळता आलं नाहीये. बॅटरला निराश होत आहेत स्वतःवर, थोडस आपण पाहू शकतो निराशजनक ही कामगिरी पाहायला मिळाले. बॉल फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 3 धाव मात्र खर्च एकही नाही केलेली ओव्हरमध्ये. गोलंदाजाचं भरपूर कौतुक करावं लागेल. वाघोबा फायटर्स आपण पाहिलं तर मग पहिल्या मॅचमधून भरपूर काही गोष्टी शिकल्या आहेत. अपील केली गेली आहे या क्षणाला आपण पाहू शकतोय परंतु ही अपील फेटाळली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर खेळ आपण पाहिलं तर एका बाजूने उंचावलेला पाहायला मिळतोय. बॉलिंग लेवल आपण पाहिलं तर मग उच्चस्तरीय राहिला आहे कारण की आपण पाहिली तर वाघोबा फायटर्स विलासदादा वाडाण यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या संघाच्या माध्यमातून सध्या तरी या मॅचवर वर्चस्व आपल्याला पाहायला मिळाले.
वर्चस्व कायम ठेवलं गेलं, कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 4, त्यानंतर या ओव्हरमध्ये एकही नाहीये. आणखीन एक बॉल मात्र बॉडीचा वेध घेणारा पाहायला मिळाला. इथे डायरेक्ट हिट करण्याचा मनसुबा होता, नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय, परंतु नेमका काय झालाय, नेम चुकला. अखेरीस एक धाव मात्र मिळाली या बॉलवर. बॉल फेकून झाले त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 5 अंतिमचा बॉल असेल आणि सामना करतील आता मिस्टर प्रगडेश. प्रगडेश यांना जसं असतं आपण पाहिलं तर मग या ओव्हरमध्ये खेळण्याची संधी नाही मिळाली. प्रेशर आपण पाहिलं तर थोडंसं आपण इथे त्यांना पाहायला मिळालंय. बॉलरला माहिती आहे, कारण की चांगलाच फेल राहिला आतापर्यंत. एक बॉल चांगला फेकायचा, कारण की ओव्हरचा पहिला बॉल आणि शेवटचा बॉल हा खूप महत्त्वपूर्ण असतो. हवेत बॉल पाहिला पण तर मग विलास दादा तिथे आपण पाहिलं तर बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु यांच्या डोक्यावरून बॉल मात्र प्रस्थान करताना पाहायला मिळाला. इकडे आपण पाहिलं तर मग धावा मिळतील डेफिनेट. आपण पाहिलं 2, या 2 धावांनी संघाचं टोटल 11च्या घरामध्ये पोहोचलं गेलं आहे. पहिलं विश्लेषण करायचं झालं तर 3 ओव्हरचा खेळ झाला आणि 3 ओव्हरमध्ये फक्त आपण पाहिलं तर 11 धावा. 6 चेंडूचा खेळ शेष असेल आणि 11मध्ये किती प्लस होतील, किती धावांचं टार्गेट मात्र सेट केलं जाईल, पाहूया मैदानाच्या आतमध्ये. शेवटला ओव्हरला होते सुरुवात. बॉलिंग मार्कवर आपण बघितलं तर मग बॉलर आलेले आहेत मिस्टर विशाल. धाव फलकावर आपण बघितलं तर भरपूर आपण पाहिलं तर कमी धावा आहेत. कमी धावा म्हणजेच आपण पाहिलं तर इकडे प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवर. विश्लेषण आपण पाहिलं तर जे केलं जात आहे, जो खेळाडू आपण पाहिलं तर त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला गेला होता. या खेळाडूसाठी ऑप्शनमध्ये भरपूर वर्चस्व मात्र आपण पाहिलं तर राहिलं होतं. अखेरीस बॉल बॅटच्या रडार मध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पार मिळेल हा षटकार, SPL षटकार. डेफिनेटली आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे इथे षटकार येताना पाहायला मिळालाय, परंतु आपण बघितलं तर धानीवचा जो ब्रँड आपल्याला पाहायला मिळाला. बॉल हवाय मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी टिवरीच्या मैदानावर रणसंग्राम रंगला गेलाय आणि धानीवचा ब्रँड पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग चमकला गेलाय. धाव फलकावर धावा आपण पाहिल्या तर आहेत 17 धावा. 15 चेंडू आणि 61 धावा. नाबाद विश्वनाथ जाधव ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट चमकला गेलाय आणि अवघ्या 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर भरपूर मोठं टार्गेट दिलं होतं आणि ते चेस केलंय. सध्या तरी या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की मग इथे किती धावांचं टार्गेट मिळेल. एक धाव मिळाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय आणि पाहू शकतो इथे धावा मात्र जोडल्या जात आहेत. तिकडे 2 संघाची टोटल मात्र वाढलेली पाहायला मिळेल. 19च्या घरामध्ये बॉल फेकून झाले तर आपण पाहिले तर या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ शेष आहे. अजून देखील विश्लेषण करत दोन डॉट येस डेफिनेटली 2 डाउट झाले होते. नक्कीच आमच्या छोट्या अशा स्कोररच्या माध्यमातून एक मिस्टेक झाली होती. होत आहे, कारण की बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती है. हो क्या बात है, आंखों में अंगार, दिल में है जोश, जसं म्हटलं जात आहे ना, गरम समोसा, थंडी चाय. मैदानाच्या आतमध्ये एकच म्हणजे विलास भाई आणि तो जोश दिसला इथे. धाव फलकावर धावा 20.
शेवटचा बॉल असेल. हो, इथे आपण पाहिलं बॅकची इथे बॉलर खेळला जातोय आणि इकडे आपण बघितलं तर 10 मिळेल. एका धाब्याने संघाचं टोटल मात्र आपण पाहिलं जिथे वाढलं गेले दहा फलकावर आपण पाहिलं तर 21 धावा आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 22 धाब्यांची गरज. सध्या तरी आपण पाहू शकतोय मग या SPL मध्ये काहीतरी नवीन आणि अनोखं आणि ते प्राईज मात्र आपण पाहिलं तर आहे. सध्या तरी नेमकं काय आहे आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग पुढील मॅचचा टॉस असेल खूप महत्त्वपूर्ण. आमचे जे आम्हाला सांगतील की कोणाचा मॅच आहे त्यांनी टॉस करण्यासाठी यायचं आहे. पुढील मॅच आपण पाहणार आहोत पार्थ वॉरियर्स आणि जान्हवी फायटर्स दोन संघाचे संगणक प्लीज आपण या टॉस बॉक्समध्ये. पार्थ वॉरियर्स अँड जान्हवी फायटर्स टीम कर्णधार आपण त्वरित पाठवून द्या. सध्या तरी आमचे DJ वादक मात्र नक्कीच इथे उपस्थित नाही आहेत त्यामुळे आपण DJच्या माध्यमातून गीता ऐकणार नाहीत परंतु आवाज जरूर आपण ऐकणार आहोत. चला आपण टॉस करणार आहोत. पार्थ वॉरियर्स टीमचे संगणक आपण टॉस बॉक्समध्ये या. तिकडे आपण करणार आहोत हा टॉस कारण की जान्हवी फायटर्स या संघाने पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं तर धावा डिफेंड केल्या होत्या. कर्णधार अजून आलेले नाही आहेत. एक आलेत एक नाही आलेत. पार्थ वॉरियर्स टीमचे संगणक प्लीज फास्ट या. हो मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी मग विलास दादा येत आहेत आणि माझा फोन जरी सध्या बाजूने आहे आणि मला तरी वाटते की मग हॅलो सध्या तरी साधनाताईंना विनंती करते. साधनाताई आपण या आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. पारितोषिक लागलेत आणि नक्कीच टॉस नंतर त्या पारितोषिकांच्या दिशेने आम्ही येतोय कारण की सध्या तरी या दोन कॅप्टन्स क्विक या आपण टॉस करूया. प्राज्वल पार्थ आकाश यांच्यासाठी पारितोषिक आहे. आकाशसाठी पारितोषिक सरपंच साहेब टिवरी त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग पहिल्या बॉलवर जर शून्यावर आउट झाले तर 1000 रुपये आहेत. ताईंच्या शुभ हस्ते टॉस करूया. हेड आणि ते टेल प्रज्वल जान्हवी टीम्सने टॉस जिंकलाय. फक्त डिसिजन सांगा काय जे बॅटिंग करणार आम्ही. वेरॉल तर बस तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. सध्या तरी पारितोषिकांच्या दिशेने जात आहे. किरण आपल्याकडून काय पारितोषिक आहे? विलास दादांसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये किरण चौधरी यांच्या माध्यमातून. परंतु 3 बॉलमध्ये 3 षटकार लगावले ना विलास दादाने तर विद्यमान रवींद्रजी टक्कर साहेबांच्या माध्यमातून जे टिवरी गावचे सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं पारितोषिक लागू झालं आहे आणि 3 मध्ये 3 जर षटकार ठोकले तर 5,000 रुपये किरणजी चौधरी यांच्या माध्यमातून. आणि आकाश जर पहिल्या बॉलवर 0 या धावसंख्येवर जर बाद झाला तर त्याला देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक लागले आहेत सध्या तरी आपण पाहू शकतो. पण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवर आहेत मिस्टर रोहन आणि समोर असतील आकाश. पहिला बॉल पाहिला आपण तर एज होतं बॅटचं. धाव मात्र आपण पाहिलं तर सगळ्या काही गोष्टी आपण बघितल्या तर एका बाजूला आणि आपण पाहिलं सगळ्या काही गोष्टी या मॅचमध्ये एका बाजूला असतील आणि विलास दादा एका बाजूला आपण पाहिलं तर मग त्यांना स्ट्राईक कधी मिळेल.
रोहन आपण पाहू शकतोय. तर मग जिंकण्यासाठी टार्गेट आपण पाहिलं तर जय सांगतात आम्हाला 22 धाव्यांचा आहे. 24 मध्ये 22 छोटा टोटल. फुल टॉस बॉल क्लासी पद्धतीने खेळलाय. बॉल मात्र आपण पाहिला स्टँड मध्ये स्टँड अँड डिलिव्हर शॉट पाहतोय आपण. हा मॅक्झिमम हिट 6 धावा. बेहतरीन शॉट केला. फुल टॉच गेंद डाली थी गेंदबाज ने और फुल टॉच गेंद को छोड़ेंगे नहीं क्योंकि ये ऐसे बल्लेबाज है और जिनका हमने खेल देखा है. एक ही ओवर में कंटिन्यू 6 गेंदों में 7 सिक्सर लगाने का कारनामा किया इस बल्लेबाज ने. जी हाँ, एक 9 बॉल डाली थी उसके ऊपर भी एक सिक्सर, यानी कि 7 सिक्सर का रिकॉर्ड है इस बल्लेबाज के नाम पर. और बेहतरीन बल्लेबाजी करना भी जानते हैं. ओहो, इस बार टारगेट देखो. शेर को नहीं, सामने वाले जो शेर है उस शेर को नहीं तो बब्बर शेर को यहाँ पे पकड़ने का प्रयास था. जो अब स्ट्राइक रेंज के ऊपर आएंगे. ये बब्बर शेर दहाड़ते नहीं, ये फाड़ते हैं. अब असली आएगा मजा. एकच वादा आणि विलास दादा. पाहूया आता. 6ला 1000 लगेच आपण पाहिलं तर मग माझ्या कानावर आवाज पडला. परशुराम मोकाशी यांच्या माध्यमातून पारितोषिक 3 लगातार मारले. प्रत्येक सिक्सरला 1000. परशुराम जे मला सांगतात की बॅटीने मारायचे, डोक्याने नाही मारायचे, असं परशुराम यांचं देखील म्हणणं आहे. आम्हाला देखील थोडंसं कॉमेंट्रीमध्ये आपण बघितलं तर मग हा सोडून दिलाय विलासदादांच्या माध्यमातून हा बॉल. हा नसीम चिकनवाला यांच्याकडून देखील पारितोषिक आलंय. 6 मारलं तर 2000, म्हणजे एक सिक्सर कितीचा झालाय आता. हो, किरण यांच्याकडून 1000 असतील. आपण बघितलं तर मग परशुराम यांच्याकडून 1000 आणि आपण बघितले तर नसीम चिकनवाल्याकडून 2000, म्हणजे एक सिक्सर 4000. हो मारलाय, परंतु आपण बघितला तर बॉल तिकडे गेलाय बाउंड्रीच्या जवळ. 1 रन्स मिळाले. दुसरा रनचा प्रयत्न पाहतोय आपण. जी तोड जी तोड जी तोड मात्र आपण बघितलं. भाग मिल्का भाग असं पाहायला मिळालं आणि धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा मात्र जोडल्या गेल्यात आणि या 2 धावांनी संघाचं टोटल पाहायला मिळालं 12च्या घरामध्ये. 22चं लक्ष, 12 धावा मात्र फलकावर लागल्या गेल्यात. आता आपण पाहिलं तर मग जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 10 धाव्यांची. डेफिनेटली आपण पाहू शकतो जितका लवकर आपण बघितलं मॅचला फिनिश केलं जाईल तितका मात्र आपण पाहिलं तर मग फायदा देखील होईल आणि रन रेटमध्ये देखील आपण पाहिलं तर मग वाढ होताना पाहायला मिळेल. कारण की नेट रन रेटचा हिशोब केला तर आज नेट रन रेटने आपण पाहिलं तर मग भारतीय संघाला देखील जिंकणं अनिवार्य आहे. आज जिंकणं आणि नक्कीच प्रत्येक आता येणाऱ्या दोन्ही मॅच जिंकणं अनिवार्य आहेत भारतीय संघासाठी. कारण की जर सेमीफायनलच्या रेस्टमध्ये भारतीय संघाला यायचं आहे. हा बॉल आपण पाहिलं तर मग बॉडीचा वेध घेणारा पाला मिळाला. धीमा टाकला गेला होता. पंचांचा इशारा आपण बघितला तर मग पिचिंग पाहिलं गेलं या बॉलला. चुकीचं पिचिंग पाहायला मिळालंय कारण की आपण पाहू शकतो जर नियमानुसार आपण बघितलं तर हा पिचिंग योग्य असेल तर आपण पाहू शकतो इकडे योग्य तो डिसिजन दिला जाईल. परंतु तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते, तिसऱ्या अंपायर्सची मदत घेतली जाते आणि तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आपण पाहिलं तर निरीक्षण करून मात्र योग्य तो डिसिजन हा पोहोचवला जाईल. पारितोषिक आपण बघितली तर मग ऑन आहेत.
बॉलचं पिचिंग मात्र नक्की कुठे झालंय निरीक्षण केलं जातंय आणि त्यानुसार आपण बघितलं तर डिसिजन देखील येताना पाहायला मिळेल. कारण की मॅच आपण पाहिलं तर सोपा दिसतोय, परंतु त्या मॅचला आपण पाहिलं तर मग लवकर जिंकलं तितका मात्र आपण पाहिलं तर फायदा. नेट रन रेट मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच इजाफा होताना पाहायला मिळेल. चांगल्या दिशेने आपण पाहिलं तर मग पडलेला आहे म्हणजेच वाईट आहे याचाच अर्थ आपण पाहू शकतो. कारण की तिथे संभावना नो बॉलची होती परंतु तिथे वाईट मिळेल. वेगवान बॉल मात्र हाताळला जातोय आकाश साडे. आकाश थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला बघायला मिळालंय. सामने के तरफ जो बच्चे लोग बैठे मैं उनसे रिक्वेस्ट करूंगा आपको पर्दा छोड़ना है नहीं तो हमारे गब्बर आएंगे. बच्चे लोग पर्दा छोड़ो. अरमित तिथे लहान मुलं बघा पडदा पकडून आहेत, आपण थोडं लक्ष द्या. और छोटे बच्चों से मैं रिक्वेस्ट करूंगा कि पर्दा आप पकड़ के ना बैठिए. अगर पर्दा पकड़ा तो फिर गब्बर पकड़ेंगे और गब्बर नहीं छोड़ेंगे. मैदानाच्या दिशेने आपण बघितलं तर इथे नेमकं झालंय काय, नो बॉल देखील येताना पाहायला मिळाला. आकाशसाठी बॉल मात्र हवेत आपण पाहिलं तर पॉईंटच्या डोक्यावर फटका खेळला जातोय. धाव एक मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न आपण पाहिला तर पूर्ण होताना पाहायला मिळतंय. पंचांना नक्कीच आपण पाहिलं तर मग पंचांनी निरीक्षण केलं गेलंय. कारण की ज्याप्रमाणे विकेट किपर आपण पाहिलं दर्शवत आहेत, कारण की ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर मग बॅटर कुठे होते आणि कुठे नाही ते पंचांनी देखील निरीक्षण केलं गेलं. आणि आपण पाहिलं तर मग वन शॉटचा इशारा. एक अपूर्ण धाव. आपण पाहिलं तर मग जितकी मेहनत केली होती ना विलासदादाने सगळी पाण्यामध्ये गेली आहे. एकच रन्स असेल. धाव फलकावर धाबा 15-7 धाव्यांची गरज आहे. उडवलाय उंच आहे, भरपूर वेळ हवेत बॉल आहे. फिल्डर तिकडे झेलचा अंदाजा आणि झेल योगेशच्या माध्यमातून योग्य रीतीने कन्वर्ट केला जाईल. आणि मोठा फलंदाज आपण पाहिला तर आकाशला केलंय बाद. सफलता मात्र जाते बॉलरच्या खात्यामध्ये, प्रगणितच्या खात्यामध्ये. आकाशला परतावं लागेल. बघा आता आपण पाहिलं नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. आपण बघितलं तर मग एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. बघा आता मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक वाडान म्हणजेच प्रवीण वाडान. आणि जसे आले त्यांच्यासाठी लगेच माझ्याकडे फोन आलाय. आणि फोन कोणाचा तर विद्यमान सरपंच साहेब टिवरी ग्रामपंचायत रवींद्रजी ठक्कर साहेबांनी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक डान्ससाठी हे पारितोषिक आहे. बॉल आपण पाहिला तर मग इथे टाकला जातोय वाईट. धाव फलकावर धावा आपण बघितल्या तर पूर्ण झालेल्या पाहायला मिळाल्यात 16 झाल्यात. म्हणजेच आपण पाहिली तर मग 6 धाव्यांची गरज आहे. मोठा फटका परंतु लागेल हा झटका. स्टिकरवर लागला होता बॉल त्यामुळे एलिमिनेशन नाही मिळालं. डॉन आले आणि डॉन गेले. फलंदाज बाद. 6 धाव्यांची गरज आहे. अपेक्षा प्रत्येक खेळाडूकडून आहेत, परंतु अपेक्षा आपण पाहिलं तर असं वाटलं होतं की या 22 धाव्यांचा मॅच आहे ना तो थोडासा लवकर मात्र फिनिश होईल, परंतु तसं काही दिसत नाही आहे. 2 ओव्हर झाल्या मात्र आपण पाहू शकतो 2 ओव्हर नंतर आपण पाहिलं तर 16 धाव फलकावर आहेत. आपण पाहू शकतो की मॅच जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज आहे. 6 धावा थोडीशी घाई करायची प्रत्येकाला विनंती करेन मी. सध्या तरी आपण पाहू शकतो की मग एक असा खेळाडू बघितलं की आतापर्यंत 2 खेळाडू गेलेत, परंतु एक खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये अजून देखील टिकून आहे.
तो म्हणजेच विलास वाडान. आपण पाहू शकतो या वेळेला आपण पाहिलं तर बॉलला मात्र कट केला जातोय. एक धाव मात्र मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळाली आहे आणि 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. 2 धाब्यांनी आपण बघितलं तर मग संघाचं टोटल 18 धावा. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण बघितलं की आमचे स्कोरर थोडेसे देखील आपण बघितलं व्यस्त होते, त्यामुळेच त्याने आमच्यापर्यंत आत्ता पोहोचवलं की नक्कीच खेळ झालेला आहे तो म्हणजेच. आणि फलकावर आपण पाहिलं तर 18 धावा झालेल्या आहेत. योगेश महाळीने कॅच पकडले. आकाशची त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक सुकुरजी भुजड यांच्याकडून आलेला आहे. योगेश आपण लक्षात ठेवा तुमच्यासाठी पारितोषिक आले ते आमच्यापर्यंत. सेकंडकडे आपण बघू शकतो आता विलासदादा वाडान. वेगवान बॉल मात्र आपण पाहिला हाताळला जातोय. हा कदाचित आपण बघू शकतोय की मग इथे काहीतरी गेम प्लॅनिंग होताना पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं तर बॉल येताना पाहायला मिळतोय. हा डॉट सध्या तरी आपण पाहू शकतो की मग विलास वाडान यांना आपण बघितलं तर स्ट्राईक एंडकडे आहेत आणि ही संधी मात्र शोधण्याचा प्रयत्न केला जातोय का? हो काहीतरी असंच दिसतंय. संधी मात्र आपण बघितलं तर बनवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इकडून आपण बघू शकतोय ओ फलंदाज मात्र आपण पाहिले तर बाद झालेत हिट विकेटच्या स्वरूपात. विलास वाडान त्यांच्यासाठी पारितोषिक तर भरपूर होती, परंतु ते पारितोषिक मात्र आपण पाहिलं तर पटकावण्यामध्ये आपण पाहिलं तर त्यांना काही यश मिळालं नाही आहे. परंतु आपण पाहू शकतो की इथे बाद होताना तर पाहायला मिळाले. बघा 18 धावा झाले. 4 धाव्यांची गरज आहे आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिस्टर ब्रिजेश आलेत. कट केला जातोय हलक्या हाताने मात्र आपण पाहिलं तर एक धाव डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळते का? 2 धावा देखील मिळतील. बघा ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय खास करून ज्या प्रकारे या इनिंग मध्ये पारितोषिकांची खैरात होती, परंतु आपण पाहिलं तर पारितोषिक मात्र पटकावली गेली नाही. एक सिक्सर डायरेक्ट 4000 रुपयाचा होता. चांगला फटका कन्वर्ट केला जातोय. एक धाव तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटतील का बॅटर? आपण पाहिलं तर पलटण्याचा प्रयत्न आणि पाहिला पण तर 2 धावा पूर्ण आणि या 2 धावने आपण पाहिलं तर मग सामना देखील पुन्हा शोधताना पाहायला मिळतोय. सामना जिंकला गेलाय, खातं खोललं गेलंय या SPL मध्ये आणि 2 गुण आपल्या नावावर केलेत वाघोबा फायटर्स या टीमने. आणि नक्कीच आपण पाहिलं तर गुण तालिकेमध्ये आपण पाहिलं तर मग खातं खोलण्यामध्ये आणि नक्कीच पुढे येताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण पाहू शकतोय ज्या प्रकारे हा मॅच जिंकला गेला आणि प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने आम्ही देखील वळतोय. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जातोय?